संसारिका फूड चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आपण ड्रायफ्रूट्स लाडू बघतोय. खूप साधे सोपे पौष्टिक असे लाडू आहेत. मुलांना देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. मधल्या भुकेसाठी जर तुम्ही मुलांना हा एक लाडू दिला तरीही पुरेसा आहे. नक्की घरी ट्राय करून बघा. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी बदामाचे मी काप करून घेतलेत. अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहे आणि वाटीचं प्रमाण आपण इथे ठेवलं आहे, तर 1 वाटीभर आपण इथे बदामाचे काप घेतले आहे. सर्व साहित्य हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तर गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला बदामाचे काप घालूया. थोडे मोठे मोठेच ठेवायचे जेणेकरून मुलं छान चावून खातात, कारण कुठलाही पदार्थ चावल्यानंतर त्याची जी पौष्टिकता आहे ती वाढते. जे खाल्लं आहे ते शरीराला व्यवस्थित लागतं, म्हणून चावून खाण्याची सवय मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा हवी. आणि त्यानंतर त्यामध्ये आपण अगदी थोडंसं साजूक तूप घातलं आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. खूप जास्त परतायचं नाही, तर 1 ते 1.5 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गॅस मीडियम किंवा कमी ठेवायचा आणि त्यावर आपण हे परतून घेणार आहोत. सर्व साहित्य हे परतून घेतल्यामुळे ते छान टिकतात सुद्धा आणि खमंगसुद्धा लागतात, म्हणून आपण इथे परतून घेतो आहे. तर तुम्ही बघू शकता हलकासा कलर चेंज झाला आहे आणि 1 ते 1.5 मिनिटभरच आपण हे परतून घेतलं आहे. गॅस कमीच आहे आणि कमी गॅसवरच आपण हे परतून घेतलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर इथे मी काजू घेतले आहे आणि काजूचे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे तुकडे करून घ्यायचे आहेत. थोडे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे एका काजूचे कमीत कमी 7 ते 8 तुकडे आपण इथे करून घेतले. हे सुद्धा आता आपण भाजून घेणार आहोत, तर त्याच कढईमध्ये आपण टाकून घेऊया आणि पुन्हा हलकंसं तूप घालायचं आहे. तूप न घालता सुद्धा तुम्ही हे भाजून घेऊ शकता, पण तूप घातल्याने मुलांच्या पोटामध्ये तूपसुद्धा जातं आणि पदार्थ खमंगसुद्धा होतो, म्हणून आपण इथे तुपाचा वापर केला आहे. गॅस मिडियमच ठेवायचा, कारण सर्व हे तेलबिया आहेत आणि त्याला तेलसुद्धा सुटतं, म्हणून हे खूप लवकर भाजले जातात, म्हणून गॅस हा कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 मिनिटभरच आपण हे भाजून घेतलं आहे आणि ते सुद्धा आपण काढून घेऊया. त्यानंतर इथे मी अक्रोड घेतलेत, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे अक्रोड असतात आणि ते आपण हाताच्या सहाय्याने असे मोडून घ्यायचेत. काजू बदाम ही मी कात्रीने कापले आहेत, कारण ते लवकर कापत नाही, पण जे अक्रोड आहेत ते हाताने अशा पद्धतीने छान तुटतात, म्हणून हे हाताने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे. आणि हे सुद्धा आपण 1 वाटीभर घेतले आहे आणि हे आपण कमी गॅसवर भाजून घेणार आहोत. अक्रोड हे मुलांच्या मेंदूसाठी तसेच स्मरणशक्तीसाठी खूपच उत्तम असे आहेत, म्हणून मुलांना एक तरी अक्रोड रोज रोज द्यायचा. तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण पुन्हा थोडंसं तूप घातलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर अक्रोड हा खूप लवकर भाजला जातो, म्हणून गॅस अगदी कमी करायचा आणि कमी गॅसवर फक्त 1 मिनिटभरच हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. खूप जास्त परतवू नका. इतर ड्रायफ्रूटच्या मानाने अक्रोड हा थोडा हलका असतो, म्हणून खूप लवकर तो परतला जातो. आणि मिनिटभर परतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असा ग्लेज आपल्या सर्व ड्रायफ्रूट्सला येतो आणि चवीलासुद्धा ते खूप खमंग लागतात. आता आपण हे काढून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी घेतला आहे पिस्ता. तर पाऊण वाटी किंवा पाऊण वाटीपेक्षा थोडासा जास्त पिस्ता घेतला आहे आणि तो सुद्धा आपण अशा पद्धतीने कापून घेतला आहे. पिस्ता हा हाताने तुटत नाही, म्हणून आपण कात्रीनेच तो कापून घेतला आहे अशा पद्धतीने. आणि याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आणि तो सुद्धा आता आपण त्याच कढईमध्ये कमी गॅसवर भाजून घेणार आहोत. त्यामध्ये आपण पुन्हा थोडंसं तूप घालूया. इथे आपल्याला कमीत कमी 2 ते 3 चमचे तूप लागतं, फारसं तूपसुद्धा लागत नाही. तर व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण सर्व प्रकारचे रंग म्हणजे वापरून ड्रायफ्रूट्स लाडू बनवतो आहे. जे सगळे प्रकारचे रंग आहे, हिरवा आहे, पांढरा आहे, थोडासा ब्राऊन आपला बदामाचा रंग आहे. तुम्ही बघू शकता वेगवेगळे रंग वापरून हा आपण ड्रायफ्रूट्स लाडू बनवतो आहे. तर दिसायलासुद्धा सुंदर दिसतो, त्यामुळे मुलं खातातसुद्धा. आता आपण हे काढून घेऊया. त्यानंतर आपण इथे हिरव्यागार अशा भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत आणि ह्या थोड्याशा वाळवून घ्यायच्या आणि 1 वाटीभर घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता. तर ह्या बिया आपण फारशा आहारामध्ये घेत नाही, म्हणून हिवाळ्यामध्ये ह्या नक्की खा. खूप पौष्टिक असतात आणि त्यासुद्धा आपण हलक्याशा परतून घेऊया. यासुद्धा खूप लवकर भाजल्या जातात, म्हणून अगदी गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला फक्त मिनिटभर या परतून घ्यायच्या. तुपावर भाजल्यामुळे याला अजून छान कलर येतो
आणि तुम्ही बघू शकता छान भाजायला सुरुवात झाली आहे आणि आपण लगेचच काढून घेऊया. त्यानंतर इथे आपण घेतला आहे मगज बी म्हणजेच टरबूजाच्या बिया आणि यासुद्धा खूप पौष्टिक असतात आणि त्यासुद्धा थोड्याशा आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत आणि एक वाटीभर आपण त्या घेतल्या आहेत. चवीला या थोड्याशा काजूसारख्या लागतात आणि खूप सुंदर लागतात. हिवाळ्यामध्ये नक्की यांचा वापर करा आणि त्यासुद्धा आता आपण भाजून घेऊया. तर त्याच कढईमध्ये आपल्याला त्या घालायच्या आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं आपण तूप घातलं आहे. मगज बी ही थोडीशी हलकी असते आणि पातळ असते म्हणून ही खूप लवकर भाजली जाते, म्हणून 1 मिनिटभर आपण ही परतून घ्यायची. 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता या थोड्याशा ब्राऊन अशा दिसायला लागतात आणि ह्या लगेचच काढून घ्यायचा आहे. कुठलाही ड्रायफ्रूट्स हा खूप जास्त भाजू नका, नाहीतर तो कडवट लागू शकतो. म्हणून अगदी हलकासा तो भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर त्या लगेचच आपल्याला काढून घ्यायचे. मगज बी भाजल्यानंतर आपण इथे घेणार आहोत खसखस. खसखस एकतर आपण मसाल्यामध्ये वापरतो तेवढीच आपली पोटामध्ये जाते किंवा दिवाळीसाठी वापरतो, पण थंडीमध्ये खसखस वापरताना ती नेहमी भाजून किंवा तळून खावी, म्हणजे ती आपल्या शरीराला उष्णता देते. आणि हीच खसखस जेव्हा आपण उन्हाळ्यामध्ये भिजवून खातो तेव्हा ती शरीराला थंडावा देते, अशी हा खसखसीचा गुणधर्म आहे. म्हणून आता थंडी आहे म्हणून ही आपण तुपावर हलकीशी भाजून घेणार आहोत आणि तूप नाही घातलं तरी चालणार आहे, कारण कढईमध्ये हलकंसं तूप आहे आणि त्यामध्येच आपण ही भाजून घेणार आहोत. तूप न घालता सुद्धा तुम्ही ही भाजून घेऊ शकता, पण हलकंसं तूप होतं म्हणजे थोडीशी कढई तेलकट होती, तुप्पट होती, म्हणून त्यावरच आपण ही भाजून घेणार आहोत. आता सध्या थंडी आहे म्हणून ही आपण भाजून घेतोय किंवा थोड्याशा तुपावर ही परतून घेतोय, पण जेव्हा तुम्हाला ही उन्हाळ्यामध्ये वापरायची असते तेव्हा ही भिजत घाला आणि मग ती मिक्सरला फिरवून घ्या, म्हणजे ती शरीराला थोडासा थंडा देईल. आता थंडी आहे म्हणून आपल्याला ती उष्ण पाहिजे आहे म्हणून आपण ही भाजत आहोत. 2 मिनिटभर भाजल्यानंतर ही काढून घ्यायची आणि त्यानंतर इथे आपण घेतला आहे काळा खजूर आणि त्याच्या बिया काढून तो असा बारीक बारीक कापून घ्यायचा आहे, म्हणजे लवकर तो भाजला जाईल. तर ज्या वाटीने आपण सर्व ड्रायफ्रूट्स घेतले होते त्या वाटीने आपण इथे 4 वाट्या खजूर घेतला आहे. त्याच कढईमध्ये आता आपण थोडंसं तूप घालणार आहोत, तर 1 ते 1.5 चमचा आपण साजूक तूप घालूया आणि त्यामध्ये आपण खजूर हा छान मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरच आपल्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे. खजूर हा खूप लवकर जळतो म्हणून गॅस अतिशय कमी करायचा आणि कमी गॅसवरच हा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर 1 वाटीभर आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते, त्यासाठी आपल्याला इथे 4 वाट्या खजूर लागणार आहे आणि यामध्ये आपण थोडासा गूळसुद्धा घालणार आहोत, म्हणून खजूरचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करून घेऊ शकता. पण ते एकजीव होण्यासाठी आपल्याला खजुराचं प्रमाण हे 4 वाटीच लागणार आहे. तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता लगेचच गोळा व्हायला सुरुवात झाली आहे. छान गोळा झाला की आपलं मिश्रण तयार आहे असं समजावं. तर अशा पद्धतीने हे मिक्स करत राहायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. मुलांना गोड पदार्थ हे जास्त आवडतात म्हणून इथे आपण 1 वाटीभर गुळाचा वापर केला आहे, पण जर तुम्हाला गूळ वापरायचा नसेल तर तुम्ही 1 वाटीभर खजूर यामध्ये वाढवू शकता. तर हे आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आणि बंद गॅस असतानाच आपण हे मिक्स करायचे, कारण खजूर हा थोडासा गरम आहे आणि त्यामध्येच हे व्यवस्थित आपलं मिक्स होईल. म्हणून गॅस बंद करून मग त्यामध्ये गूळ घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे गूळसुद्धा व्यवस्थित मेल्ट होईल. छान मिक्स करून घ्या आणि गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले होते ते घालूया. बदाम, पिस्ता, अक्रोड, काजू, त्यानंतर बिया, भोपळ्याच्या बिया आणि मगज बी, त्यानंतर भाजून घेतलेली खसखस. गॅस बंद आहे आणि खजूर फक्त तेवढा गरम आहे आणि त्यामध्येच हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आता आपण हे मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती कलरफुल दिसत आहे आणि लाडू तयार केल्यानंतर तर खूप सुंदर दिसतात। मुलं आवडीने खातात। नक्की घरी ट्राय करून बघा। हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव करायचं। एकजीव झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे लाडू वळायचे। तर छान मिक्स झाले तुम्ही बघू शकता आणि मिश्रणसुद्धा आपण थंड करायला ठेवूया। थंड झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे लाडू वळायचे। खूप मोठे मोठे लाडू वळायचे नाहीत, कारण सर्व पदार्थ हे खूप उष्ण आहे, त्यामुळे लाडू वळताना अतिशय छोटे छोटे लाडू वळायचे। तर तुम्ही बघू शकता आवळा असतो किंवा सुपारी असते, सुपारीपेक्षा थोडासा मोठा गोळा घेऊन अशा पद्धतीने लाडू वळायचे। अतिशय पौष्टिक, महिनाभर सहज टिकतात हे लाडू, तर नक्की घरी ट्राय करून बघा। तर याच पद्धतीने आता आपण सर्व लाडू हे तयार करून घेऊया। मिश्रण थंड झालं तरी याचे लाडू व्यवस्थित वळता येतात, कारण आपण यामध्ये खजूर घातला आहे आणि खजूर थोडासा ओलसर असतो। फक्त खजूर घेताना तो धुवून वगैरे घेऊ नका, फक्त त्याच्या बिया काढून घ्या, म्हणजे हे मिश्रण छान टिकेल, लाडू छान टिकतील। तर अशा पद्धतीने आपले सर्व लाडू तयार आहे। तुम्ही बघू शकता, मुलांना नक्की आवडतील। जर एखादा पदार्थ मुलांना आवडत नसेल तर तो तुम्ही नाही घातला तरी चालेल। मस्त असे हे ड्रायफ्रूट्स लाडू आपले तयार आहेत ह्या थंडीमध्ये। नक्की नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडल्यास कमेंट करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।